पण मला एक सांग, ते दोघं बी निश्चित पडले म्हणतोय तू खातर केली का? म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं का? मग म्या चौथा तिथं दौडून बसलो होतो. मी विचारलं तू खातर केली का की ते दोघं मेले आहेत? डोळे उघडा ना. इथे आपण नको थांबूया. नैवेद्य दाखवून झालाय आणि तुम्हाला पण खूप दुखापत झाली. आपल्याला कसंही करून गावाच्या वेशीपर्यंत जावं लागेल. उठा. गावात गेलो ना की लगेच मदत मिळेल. जरा शेपट ठेवा. उठा. उठा. अहो डोळे उघडे ठेवा. झोपायचं नाहीये. उघडा. आजोबा सांगायचे जेव्हा असा मुकामार लागतो ना तेव्हा हातल्या हात रक्तस्राव होतो. तेव्हा झोपू द्यायचं नाही. अहो बोलत राहा अहो. नाहीतर तुमची शुद्ध हरपेल आणि पुन्हा शुद्धीवर आणायला कठीण जाईल. अहो उठा. अहो ऐका ना. अहो हिम्मत ठेवा. उठा. अहो धीर सोडू नका. उठा. आम्ही विचारतोय सखू अंधिगू दोघं बी मेले याची खातर केली का? उठा. अरे उठा. दिगू शेठ उठा. हो नाही का तू नाही? मेले. बाहेर्या काय विचारतो आम्ही? तू सकू अंडिगो मेल्याची खातर केली का नाही? त्यांच्या नाकाला सोट लावला की नाही? नाही म्हणजे सूट लावलं नाही. सूट नाही लावलं, खातर नाही केली तू. अरे मुलगा ते जर जित्त राहिले तर आपण मरू ना. ती सकू गावभर बोंबलल आणि तो दिगू आपली चित्ता जाईल. अक्कल आहे का नाही तुला? खातर नाही केली तू. उठा ना. उठा. असं मुकामार लागल्यावर झोप लागतं का पण नाही? उठा ना. मला आजोबांनी सांगितलं. उठा ना. लवकर उठा. उठा ना. नाही मला असं रडत बसून चालणार नाही. एक एक क्षण खूप मोलाचा आहे. मला काहीतरी करायलाच हवं. विठुराया धाव रे. मला काहीतरी मार्ग दाखव. आऊंच्या जीवाला धोका व्हायला नको. आऊला आता अजिबात चालवत नाही आणि चालवणारही नाहीये. पण मग आता गावापर्यंत आऊला न्यायचं कसं? इथे अशा रात्री कोण येणार माझ्या मदतीला? काय करू मी?
यांच्यामुळे हे सगळं झालंय. हे आणि सखू मिळून सगळे नियम मोडायचे असं जणू विडाच उचललाय यांनी. ती दीडशाणी गेली माळावर. दिगूला कुणीही मदत करायची नाही. हे व्रत त्यानं एकट्यानंच करायचं हे आधीच बाबाजींनी बजावलं होतं. तरी हे आणि ती नकटी सखू मुद्दाम बाबाजी जे सांगतात ना बरोबर त्याच्या विरुद्ध वागतात. आणि आता नियम मोडला म्हणजे काय नवीन संकट ओढवताय कोण जाणे. बापरे, असं का वागता बाबा तुम्ही? बाबाजींनी स्पष्ट बजावलं होतं ना की कोणीही सोबत जायचं नाही. मी तुम्हा सर्वांसमोर परत एकदा सांगतो, मी सखूला कुठेही जायला सांगितलेलं नाही. ती आपणून गेली असावी. आणि यमुने, दिगू आता काय एकटा आहे का? सखू त्याची अर्धांगिनी आहे. आणि नवऱ्याला मदत करायला जर का ती गेली असेल तर त्यात एवढा आरडाओरडा करण्याचं कारणच काय आहे? मुळात आहे ना, या आघोरी उपायावरती तुमचा विश्वासच कसा बसतो? मध्यरात्री कोण कोणत्या सात्विक देवाला नैवेद्य अर्पण करतो? हे मूर्खपणा हा सगळा तुमचा. हे थोतांड आहे. हो, काय बोलताय तुम्ही? असं बोलायचं नाही. आणि गुरु जिग्रोबांचा अपमान कोणी केला? त्यांच्याऐवजी नको ते नाव घेत बसला दिगू. कसला अपमान मनोरमा? हा, कसला अपमान? शिवभक्तांनी विष्णूचं नाव घेतलं तर शिव चिडून फुगून बसतो का? मुळातच आपण गुरुदेवांना आई माऊली म्हणतो. शाप देईन, वाचा हिसकावून घेईन, नाश करीन असं कोणता गुरु, कोणता देव म्हणतो? हे सगळं विचित्र आहे तुमचं. मुळातच हा हात चालाकी करणारा भोंदू स्वतःला देव समजायला लागला ना, त्यातच सगळं आलंय. आणि सखू अजिबात चुकलेली नाही. अर्धांगिनी म्हणून ती जर का दिगूला मदत करायला गेली असेल तर एवढ्या हाका बोंबा मारण्याचं कारणच काय? या काड्यावरून नेऊ शकते का मी आहोंना? मला काय माहित नाही. काय बी कर, आत्ताच्या आत्ता माळावर जा आणि सखू आणि दिगू मेल्याची खातर कर. आणि ते जर मेले नसतील तर त्यांना मारून टाक. पण आज ते रानाच्या बाहेर जायला नाही पाहिजे.